जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीचा टप्पा 2 मध्ये विथ इंटरव्ह्यूची यादी कालच्या रात्री पब्लिश करण्यात आलेली आहे। आता यादी पब्लिश करण्यात आली आहे, ज्या उमेदवारांची नावे त्यामध्ये आलेली आहे त्या उमेदवारांनी आता नेमकं काय करायचं आहे, इथून पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, त्यांच्या हातामध्ये जॉइनिंग लेटर येईपर्यंत त्या सगळ्या प्रक्रियेचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी आपण जर का अजूनही या ठिकाणी टीईटीची परीक्षा पास करू शकलेले नसाल किंवा आपले कोणी रिलेटिव्ह असेल, आपले कोणी फ्रेंड सर्कल मधले उमेदवार असेल की ज्यांना टीईटीची परीक्षा क्रॅक करायची आहे, पास करायची आहे, त्या सर्वांकरिता आम्ही घेऊन आलेलो आहोत मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये टीईटी परीक्षेकरिता पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेले सगळेच्या सगळे जे विषय आहेत डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार। ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पण उपलब्ध असणार आहेत। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, प्रत्येक विषयासाठी अनुभवी आणि तज्ञ शिक्षक आहे। टीईटीच्या प्रत्येक घटकाची या ठिकाणी परिपूर्ण तयारी करून घेण्याकरिता महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची टीम तुमच्याकरिता अवेलेबल आहे। बॅच ऑलरेडी आपण सुरू करणार होतो 20 जून पासून, परंतु आपण त्याला काही टेक्निकल इश्यूज मुळे या ठिकाणी 7 जुलै पर्यंत पोस्टपोन केलेला आहे। 7 जुलै पासून बॅच सुरुवात होणार आहे। आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा विश्वसनीय प्लॅटफॉर्म जर का कोणता असेल तर तो प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर। या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला 100% टीईटीचा पेपर क्रॅक झालेला असणार आहे। पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्यांची कोणती मेथड असू द्या, प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे। आपण मास्टर टीचर ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता। चला आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। मित्रांनो, कालच्या तारखेला जे आहे या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची यादी पब्लिश करण्यात आलेली आहे। त्या यादीमध्ये जवळजवळ जे आहे किती उमेदवार या ठिकाणी निवड करण्यात आलेले आहे, त्यांच्याकरिता आता पुढची प्रोसेस काय आहे थोडक्यामध्ये आपण माहिती बघूया। हे आहे कालचं प्रसिद्धी पत्रक, परंतु मी पूर्ण काय हे वाचून दाखवणार नाही। हे बघा, हे प्रसिद्धी पत्रक आहे कालच्या तारखेचं। यामध्ये सांगितलेलं आहे की मुलाखत यादीमध्ये या ठिकाणी आता उमेदवारांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे, त्याचा एक छोटासा आढावा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। हे बघा, एकूण सध्याच्या घडीला ज्या जागांकरिता रिकमेंडेशन झालेला आहे त्या जागांचा आकडा आहे 8264 एवढ्या, आणि यासाठी उमेदवारांचं जे सिलेक्शन झालेलं आहे 12966, म्हणजे 8264 जागांसाठी उमेदवारांची संख्या आहे 12966। आणि एका जागेसाठी जर उमेदवार आपण बघितले तर 10 उमेदवार या ठिकाणी पोर्टलला पाठवण्यात आलेला आहे। हे थोडक्यामध्ये आपल्याला एक आढावा लक्षात आलेला आहे। ठीक आहे, या बाकीच्या गोष्टी आपण इतरत्र ठेवून देऊ। आता यांचं जे सिलेक्शन आहे इथून पुढे ते सिलेक्शन नेमकं कोणत्या बेसिसवर होणार आहे, तर जे 30 मार्क त्यांनी या ठिकाणी संस्थेच्या म्हणण्यापेक्षा आपण आस्थापनेच्या हातामध्ये ठेवलेले आहेत, त्या 30 मार्कांच्या आधारावर, ठीक आहे, 30 मार्कांच्या आधारावर आपल्याला एक या ठिकाणी असं आपण म्हणूया की मुलाखत यादी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी मुलाखतीचा संपूर्ण आता पुढची जी प्रोसेस आहे ती काय असणार आहे, मुलाखतीची प्रक्रिया असं नाव देऊया आपण। मुलाखतीची प्रक्रिया, आता मुलाखतीची प्रक्रिया जी आहे पूर्णतः आपल्याला कंप्लीट करण्याच्या पूर्वी काय करायचं आहे, हे बघा, उमेदवारांनी आपलं स्वतःचं लॉग इन करून घ्यायचं आहे। स्वतःचं लॉग इन केल्याच्या नंतर व्ह्यू रिकमेंडेशन स्टेटस मध्ये आपल्याला जायचं आहे आणि विथ इंटरव्ह्यू मधलं आपला जो स्टेटस आहे तो आपल्याला चेक करायचा। त्या ठिकाणी जी काही संस्था आलेली असेल त्या संस्थेशी आपल्याला स्वतःला कॉन्टॅक्ट करायचा आहे। समजा आपला कॉन्टॅक्ट नाही झाला तर संस्था स्वतःहून आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल। मग ते आपल्याला आपला मोबाईल नंबर जो त्यांच्याकडे आहे त्या मोबाईल नंबरला कॉल करेल किंवा आपला जो मेल आयडी आहे आपण सेल्फ सर्टिफिकेशनच्या कॉपीमध्ये मेन्शन केलेला त्या मेल आयडी वर मेल करून दिला जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे आता हे मेल कशाचा येणार आहे किंवा तुमची निवड आमच्या संस्थेमध्ये या वर्गासाठी, या माध्यमासाठी, या विषयासाठी झालेली आहे, करिता तुमची मुलाखत या तारखेला घेण्यात येणार आहे, तरी तुम्ही स्वखर्चाने या ठरवून दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहावे
अशा प्रकारचा मेसेज मेल तुम्हाला येईल. मेल येईल, फोन कॉल येईल किंवा टेक्स्ट मेसेज येईल. ठीक आहे, हा झाला संपूर्ण प्रोसेस. आता इथून पुढे आता याच्यासोबतच ना एक कॉमन पीडीएफ देखील पब्लिश करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला इतरांचं मेरिट या ठिकाणी चेक करता येणार आहे की यार कोणत्या संस्थेमध्ये कोणत्या वर्गाचं, कोणत्या माध्यमाचं, कोणत्या विषयाचं मेरिट एक्झॅक्टली किती आलेलं आहे ते देखील तुम्हाला पाहता येणार आहे. ती पीडीएफ जर का आपल्याला हवी असेल, आपण आपल्या टेलिग्रामचं जे चॅनल आहे टेलिग्रामच्या चॅनलवर दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली. त्या ठिकाणी जाऊन आपण तो जो टेलिग्रामचा चॅनल आहे जॉईन करा आणि तिथून ज्या पीडीएफ, जे शासनाचे परिपत्रक, जे शासन निर्णय ते की फक्त आणि फक्त शिक्षक भरतीशी रिलेटेड आहे, डाउनलोड करू शकता फ्रीमध्ये. आता समजा तुम्ही मुलाखतीला गेले ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे. आता त्या ठिकाणी तुमच्या संस्थेच्या हातामध्ये 30 मार्क आहेत शासन निर्णयाप्रमाणे. ठीक आहे, 30 मार्क. या 30 मार्कांच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन किंवा रिजेक्शन ठरलेलं असणार आहे. आता हे जे 30 मार्क आहेत ते 2 भागामध्ये डिवाइड करण्यात आलेले आहे. एक आहे इंटरव्ह्यू, ज्याला आपण म्हणूया की मुलाखत. एक आहे मुलाखत. ठीक आहे, मुलाखत. आणि दुसरा आहे डेमो. एकामध्ये मुलाखत, एकामध्ये डेमो. आता ही जी मुलाखत आहे ती असेल 15 मार्कांची. ठीक आहे, आणि डेमो पण असणार आहे 15 मार्कांचा. आता डेमो 15 मार्कांचा, मुलाखत 15 मार्कांची असणार आहे. आता मुलाखतीमध्ये पहिला तुमचं पोर्शन मुलाखतीचं असेल. मुलाखतीमध्ये तुमचे जे डॉक्युमेंट वगैरे आहे ते चेक केल्या जाईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे, तुमचा जो अनुभव किंवा तुमचं जे सेल्फ इंट्रोडक्शन आहे ते विचारल्या जाणार. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वर्गाशी रिलेटेड, तुमच्या विषयाशी रिलेटेड जीके जीएस चे प्रश्न म्हणा, असे कॉमन प्रश्न विचारले जातील. त्यासाठी त्यांनी या ठिकाणी 15 मार्क ठेवलेले असणार आहे. ठीक आहे, 15 मार्क ठेवलेले असणार आहे. आणि त्यानंतर असणार आहे तुमचा डेमो. डेमोसाठी असेल या ठिकाणी 15 मार्क. आता डेमो म्हणजे काय असेल, तर तुम्हाला ऍक्च्युअल वर्गामध्ये टीचिंग करावी लागणार आहे, शिकवावा लागणार आहे. आता कोणता वर्ग, कोणता विषय ते तुमच्या सिलेक्शनच्या यादीवरून डिसाईड होतं. समजा तुम्ही 1ली ते 5वी या वर्गासाठी सिलेक्ट झालेले आहात, मग तुम्हाला 1ली ते 5वीच्या कोणत्याही एका वर्गाचा कोणताही एक विषय घेऊन या ठिकाणी रेडी राहावं लागणार आहे, तयारी करून ठेवावी लागणार आहे आपल्याला. मग त्याच्यामध्ये पाठाचं नसेल, टीचिंग एड्स असेल, ब्लॅक बोर्ड असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी रेडी करून जावं लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण डीएडला किंवा बीएडला पाठ घेत होतो त्या पद्धतीने आपल्याला पाठाची तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे, 1ली ते 5वीचं. 6वी ते 8वी जर असेल तर 6वी ते 8वीला मग तुमचं जे मीडियम आहे त्या मीडियम प्रमाणे 6वी ते 8वीला तुमचा जो विषय आहे, जो कोणता असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, मॅथ सायन्स असेल, सोशल सायन्स असेल, त्या विषयाचं तुम्हाला एक डेमो या ठिकाणी घेऊन दाखवावं लागणार आहे. त्या डेमोला इथे 15 मार्क्स असणार आहे. इकडचे 15 मार्क्स आणि इकडचे 15 मार्क्स, या दोघांचं जे कॅल्क्युलेशन आहे, समजा इकडे तुम्हाला 12 मिळाले, इकडे तुम्हाला 13 मार्क मिळाले, म्हणजे तुमचा जो फायनल स्कोर आहे तो 25 झालेला आहे. आता या मार्कांच्या बेसिसवर तुमचं अंतिम सिलेक्शन होणार आहे. बाकी मग तुम्हाला TIT ला किती मार्क होते त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. लक्षात घ्या, समजा या एका पदासाठी तुम्ही मुलाखतीला गेलेले असेल तर तुमच्यासोबत आणखीन 10 उमेदवार आलेले असणार आहेत. 10 उमेदवार. समजा उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, हे कट करूया आपण. उदाहरण म्हणून आता 10 उमेदवारांचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो. बघा, समजा जे 10 उमेदवार या मुलाखतीला गेलेले आहे त्यांचं स्कोर आपण घेऊया. समजा हा 120 मार्क वाला आहे, हा 118 वाला आहे, हा 115 मार्कांवाला आहे, हा 121 मार्कांचा आहे, समजा हा 110 मार्कांवाला आहे, 1 2 3 4 5. समजा हा 109 वाला आहे, हा 108 वाला आहे, हा 107 वाला आहे, 1 2 3 4 5 6 7 8. हा 106 वाला आहे आणि हा 105 वाला आहे. ठीक आहे, दिसतंय. हा, आता हे एवढे मार्क्स असलेले उमेदवार आहेत. आता यांचं हे जे सिलेक्शनचं मार्क आहे, हे सिलेक्शन त्यांचं संपलेलं आहे. कशाकरिता? मुलाखतीला येण्याकरिता. आता यांचे हे मार्क बाद झालेले आहे. आता त्यांचं मुलाखत होईल, आता त्यांचा डेमो होईल. या ठिकाणी जे काही मार्क मिळालेले आहेत ते त्यांच्या नावाच्या समोर लिहिले जाईल. समजा याला मिळाले त्या याच्यापैकी 19 मार्क,
याला मिळाले 20, समजा याला मिळाले 21, याला 22, याला मिळाले 23, उदाहरण म्हणून सांगेल हा. हे याला मिळाले 24, याला मिळाले 25, याला मिळाले 26, हे 27 आणि याला मिळाले 28 मार्क्स. ठीक आहे. किंवा हे खालचं तुम्हाला दिसत नसेल ना, त्याला आपण डच्चू देऊ, त्याला उडवून टाकूया. ठीक आहे. समजा हे 9 उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. हे दिसतंय? हा, त्याला 27 मार्क्स मिळाले. आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तर बघा, हे त्यांचे TIT चे मार्क आहेत. ठीक आहे. हे त्याचे इंटरव्ह्यूचे मार्क आहेत. आता त्यांचं सिलेक्शन या मार्कांच्या बेसिसवर होणार नाही, तर या मार्कांच्या बेसिसवर होणार आहे. या पिवळ्या रंगामध्ये ज्याला सर्वात जास्त मार्क आहे त्या उमेदवारांचं फायनल सिलेक्शन होणार आहे. मग तुम्हाला दिसतोय इथे हा जरी 106 मार्कवाला टेटवाला उमेदवार असला तरी देखील त्याला या ठिकाणी 27 मार्क मिळालेले आहे मुलाखतीमध्ये, आणि मुलाखतीमध्ये त्याला हायेस्ट मार्क मिळाले असल्या कारणाने फायनल जो काही सिलेक्शन असणार आहे या उमेदवारांचं होणार आहे. अलग लक्षात? ही अशी प्रोसेस आहे. आणि याच्यामध्ये वेटिंग लिस्टचा प्रकार आहे. ठीक आहे. वेटिंग लिस्टचा प्रकार आहे. समजा या 27 मार्क मिळालेल्या उमेदवाराने नकार दिला, यार माझं दुसरीकडे कुठेतरी सिलेक्शन झालंय, मी तुमच्याकडे काही येणार नाही, कारण एक उमेदवार 10 ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये हा 27 मार्क वाल्याच्या बदल्यामध्ये जे त्याच्यापेक्षा कमी मार्क आहे 26 मार्क वाला, याला ते जॉईनिंग लेटर ऑफर करू शकतात. अलग लक्षात? म्हणून या 26 मार्क वाल्याचं देखील सिलेक्शन होऊ शकतं. परंतु कशा कंडिशन मध्ये? ज्यावेळेस हा उमेदवार त्याला रिजेक्ट करेल त्या कंडिशनला आपण तसं करू शकतो. आता यामध्ये काय राहतं की जनरली एक गोष्ट असते की संस्थेचं वेगळं लॉग इन असतं. वेगळ्या लॉग इन मध्ये त्यांच्याकडे आलेले जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची सर्व नावे त्यांना या ठिकाणी पुटअप करावी लागतात आणि त्यांच्या समोर त्यांना मिळालेले मार्क्स देखील घ्यावे लागतात. इथे हे ते उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांना मिळालेले मार्क्स द्यावे लागतात. आणि त्याच्या समोर आणखी एक छोटस विंडो असते. त्या विंडो मध्ये सिलेक्ट किंवा रिजेक्ट किंवा वेटिंग लिस्ट असे 3 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले असतात. त्याचं सिलेक्शन झालं त्याला सिलेक्ट, ज्याला या ठिकाणी जे आहे रिजेक्ट केलं त्याच्या समोर रिजेक्ट, जे ऍब्सेंट होतं ऍब्सेंट, अशा प्रकारे. आणि जे वेटिंग लिस्ट वाला आहे समजा चौथा ऑप्शन, त्याला वेटिंग लिस्ट वाला ऑप्शन वरती या ठिकाणी दाखवलं जातं हे त्यांच्या लॉग इनला. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया राहते. आता काही जणांच्या मनामध्ये डाऊट असेल की सर या ठिकाणी पैशांचा व्यवहार होऊ शकतो. ठीक आहे, मान्य आहे, असं होऊ पण शकतं, त्याला आपण नाकारू शकत नाही. परंतु शासन प्रशासन असं सांगत आहे की तुम्हाला अशा प्रकारची जर का अवैध मागणी होत असेल तर आपण संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी, मग ते प्राथमिक असेल माध्यमिक असेल, त्यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता. आणि समजा त्यांनी दखल घेतली नाही तर तुम्ही संचालक लेवल पर्यंतही जाऊ शकता संबंधित आस्थापनेच्या संदर्भामध्ये तक्रार घेऊ. त्याच्यामुळे फार जास्त आपल्याला चिंता करण्यासारखं काम नाही. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे, तर आपण इमानदारीने वागलो. समजा हे 10 उमेदवार आहेत. ठीक आहे, हे 10 उमेदवार आहेत. या 10 पैकी 10 उमेदवारांनी ठरवलं की यार मी काहीही जरी झालं तरी देखील या ठिकाणी 1 रुपया पण देणार नाही, तर या 10 उमेदवारांपैकी एक उमेदवार त्यांना घ्यावाच लागतो. परंतु जेवढी चूक या ठिकाणी संस्था चालकांची आस्थापनांची आहे त्याच्यामध्ये काही ना काही वाटा हा आपल्या अभियोग्यता धारकांचा देखील आहे. हे थोडंसं कडू वाटेल तुम्हा लोकांना, पण हे रियालिटी आहे. कारण काय आहे, आपल्याच पैकी समजा हे 10 उमेदवार असतील, या 10 उमेदवारांपैकी हा वाला स्वतःच सांगतो साहेब मी 1 रुपया देतो ना, मला घेता का? हा म्हणतो नाही सर साहेब मी 1.5 रुपया देतो, तुम्ही मला घ्या ना. असं करू नका, असं करू नका. असं केल्यामुळे काय होतं, आपण त्या करप्शनला कुठेतरी खत पाणी घालतोय की काय, अशी आपल्याला शंका येते. त्याच्यामुळे सर्वांनी जर का इमानदारीनं वागलं तर निश्चितपणाने जे आहे विदाऊट डोनेशन या लोकांना क्वालिटी वाली मुलं किंवा ज्या मुली असतील किंवा आपले अभियोग्यता धारक म्हणूया आपण, त्यांना घ्यावं लागतं. तर अशा प्रकारची ही प्रक्रिया या ठिकाणी इथून पुढची असणार आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुम्हाला मुलाखतीसाठी तुमच्या डेमोसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन अनफॉर्च्युनेटली होऊ शकलेलं नाही त्यांच्यासोबत आपल्या सद्भावना आहेत. बेटर लक नेक्स्ट टाइम. अजूनही या ठिकाणी पूर्णतः राऊंड संपलेले नाहीयेत. हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड होऊ शकतं. त्या राऊंड मध्ये स्वतःला आजमावून निश्चितपणाने तुम्ही
पाहू शकता। आणि याच्या व्यतिरिक्त जर मुलाखतीच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये काही शंका असेल, डाऊट्स असेल, प्रश्न असतील, निश्चितपणाने तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। मी माझ्या परीने सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेन। आणि हो, या व्हिडिओला आवश्यक तेवढे लाईक्स आम्हाला हवे आहे आणि मला अपेक्षा आहे तुम्ही जास्तीत जास्त लाईक्स नक्की करा।